रमेशजी लंजे साहेब या ठिकाणी आपण यावं आणि थोडक्यात आपले विचार द्यावं अशी साहेबांना विनंती करतो. दैविक शक्ती जागृत आहे. आपण एकटीने एका भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को मात्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए भगवत प्राप्ति करिता निष्काम कर्म साधना करिता परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आज दोन परिवारामध्ये मासिक 9वे हवन संपन्न झालेले आहे. त्या निमित्ताने स्पेशल चर्चा बैठकीचे आयोजन केलेलं आहे. या चर्चा बैठकीमध्ये शक्तीचे विधाता बुद्धीचे निर्माता शक्तिशाली स्वयं भगवान बाबा म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना माझे प्रणाम. तसेच दुःखी कष्ट मानवाला जगवणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना माझे प्रणाम. तसेच बाबाच्या कार्याला सदैव मदत करणारी आमची मातोश्री वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना माझे प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष साहेब, त्याचप्रमाणे साकोली परिसरातील मार्गदर्शक, त्याचप्रमाणे माझे सुद्धा मार्गदर्शक तुमसर साहेब यांना माझे नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष साकोली शाखेचे अध्यक्ष अधिकारी सर यांना माझे नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे संचालक साहेब श्रीमान्य मानकरजी यांना माझे नमस्कार. त्याचप्रमाणे डव्वा परिसरातील मार्गदर्शक काकोजी साहेब यांना माझे नमस्कार. मंच खूप मोठा असल्यामुळे संपूर्ण मी मंच घेता वेळेचे भान ठेवू. सर्व मार्गदर्शक संपूर्ण मंच सर्वांना माझे नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेविका सर्वांना माझे नमस्कार. तर बाबाची शिकवण महान आहे. बाबाची शिकवण महान आहे. आपण किती जरी शिकू शकला तरी मी शिकू शकत नाही एवढी महान त्यागी बाबा जुमदेवजीने आपल्याला शिकवण दिलेली आहे. पण आपण शिकू शकत नाही म्हणून बाबांनी सांगितलंय की एवढी दैवी शक्ती फुटामध्ये वाटून दिलो. पण या दैवी शक्तीचा लाभ जे हातात 5 बोटा मोजलाय त्याच्यासारखं सेवक राहतील असं महान त्यागी बाबा जुमदेवजीचा शब्द आहे. ते 100% खरी आहे. सेवकबंधूंनो, बाबांनी चर्चा बैठक लागू करून दिलेले आहे. गावागावामध्ये आठवड्यातून 1 दिवस त्या चर्चा बैठकीला जावायला आपल्याला वेळ भेटत नाही. आणि चर्चा बैठकीमध्ये एखाद्या सगळं उभं केल्याने काही आपल्या बाबांची शिकवण्यात विचारलं तर सांगता येत नाही. बाबांनी त्याच्यासाठी चर्चा बैठक सुरू करून दिलेली आहे की या मार्गातला सेवा अडाणी अंपट राहिला नाही पाहिजे. शिकला असो अडाणी असो कसाही असो त्याच्यासाठी बाबांनी चर्चा बैठकीला जायला सांगितलं आहे आपल्याला. म्हणून चर्चा बैठकीला जा आणि या मानव धर्माचं जे बाबांनी सांगितलंय 435 ची कलमच्या माध्यमातून शिक्षण शिका. सेवक बंधूंनो, वेळेचं भान ठेवून बोलावं लागते. ह्या चर्चा बैठकीमध्ये आपण आलो. आतापर्यंत आपण ऐकलंय ते 2 गुण ऐकलंय आणि आता मी जे बोलत आहे ते 2 गुण देत आहे आणि अजून आपल्याला 2 गुण घेणे मंचकाकडून म्हणून माझ्यापेक्षा अजून चांगलं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे.
म्हणून जास्त वेळ न घेता मी इथं या ठिकाणी आपल्या सत्याला विराम देतो. सगळ्यांना माझे नमस्कार.